नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एक्सपर्टिंग फिजिक्स बाय सागर इंगे. आजच्या लेक्चरमध्ये आपण ऑसिलेशनवरचा नेक्स्ट पॉईंट दॅट इज स्प्रिंग सिस्टीम हा कॉन्सेप्ट डिस्कस करणार आहेत. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण वेन पार्टिकल परफॉर्मिंग SHM देन हाऊ टू फाइंड इट्स कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी ॲज वेल ॲज इट्स टोटल एनर्जी हा सगळा कॉन्सेप्ट, त्याच्या PCL केसेस आपण हे प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केल्या होत्या. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायची स्प्रिंग सिस्टीम. आता ज्यावेळेस आपण स्प्रिंग जी आहेत ती ज्यावेळेस तिला आपण कॉम्प्रेस करणार आहे किंवा तिला स्ट्रेच करणार आहे. ओके, स्ट्रेच केल्यानंतर तिला आपण जर सोडलं किंवा कॉम्प्रेस केल्यानंतर आपण तिला जर सोडलं किंवा रिमूव्ह केलं त्या पॉईंटपासून, तर ती काय करते, लिनियर SHM मेक करते, म्हणजे टू अँड फ्रो मोशन काय करते, अटेंड करते, टू अँड फ्रो मोशन. मग आता हा जो कॉन्सेप्ट जो आहे दॅट इज अ स्प्रिंग सिस्टीम आपल्याला लिनियर सिस्टीममध्ये डिस्कस करायचा किंवा लिनियर मोशनमध्ये डिस्कस करायचा. मग आता बघा, समजा दोन्ही केस घेऊया. आता मग एक कॉम्प्रेशनची केस घेऊया आणि एक स्ट्रेचिंगची केस घेऊया. समजा आपण ही स्प्रिंग आहे आणि ह्या स्प्रिंगवरती आपण कोणत्या प्रकारचा एक्सटर्नल फोर्स अप्लाय केलेला नाही. म्हणजे आता इथं तिचं जे डिस्प्लेसमेंट जे आहे ते किती आहे, 0 आहे. काय डिस्प्लेसमेंट, 0. मग आता मी ह्या स्प्रिंगला काय करतो, स्ट्रेच करतो. काय करतो, स्ट्रेच करतो. मग स्ट्रेच केल्यानंतर स्प्रिंग काय होणार आहे, एक्सपांड होणार आहे, त्याच्यामध्ये एक्सटेन्शन क्रिएट होईल. म्हणजे आता तिची ही जी मेन पोझिशन होती, ओके, आता आपण त्याच्यावरती एक एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला आणि एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर तिची इथं जी पोझिशन होती x=0. आता तुम्ही तिचं जे एक्सपान्शन झालं किंवा एक्सटेन्शन झालं ते किती झालं, x एवढं एक्सटेन्शन झालं. किती झालं, x एवढं एक्सटेन्शन. म्हणजे हिचं इथं डिस्प्लेसमेंट झालं, x एवढं डिस्प्लेसमेंट झालं. पण x एवढं डिस्प्लेसमेंट होत असताना ज्यावेळेस तुम्ही स्प्रिंग स्ट्रेच करतात त्यावेळेस स्प्रिंगमधला जो इंटरनल फोर्स आहे त्याला आपण रेस्टोरिंग फोर्स आहे तो त्याला कुठे घेऊन येतो, रिटर्न बॅक मीन पोझिशनला घेऊन येतो. मीन पोझिशनला घेऊन येतो, दॅट इज अ रेस्टोरिंग फोर्स. मग हा रेस्टोरिंग फोर्स काय करतो, तिला ऑलवेज मूव फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन टू द मीन पोझिशन. ओके, मग आता हा रेस्टोरिंग फोर्स काय करणार आहे, अपोजिट डिरेक्शन वर्क करणार आहे. इथं आपण हा स्ट्रेचिंगचा फेनॉमेना बघितला, स्ट्रेच. इथं स्प्रिंग काय केली, आपण स्ट्रेच केली. नेक्स्ट पार्टमध्ये समजा आपण जर कॉम्प्रेस केली, हा आपला रिजिड सपोर्ट आणि स्प्रिंग काय केली, आपण कॉम्प्रेस केली. ओके, म्हणजे आता तुम्ही जर इथे जर बघितलं तर ही आपली मेन पोझिशन आहे. ओके, आणि आपण काय केली, इथं स्प्रिंग कॉम्प्रेस केली. एवढी स्प्रिंग काय केली आपण, कॉम्प्रेस x=0. आता आपण x=-x घेऊया, कारण आपण निगेटिव्ह डिरेक्शनला आलो. म्हणजे -x एवढं काय झालं, तिचं डिस्प्लेसमेंट झालं. म्हणजे हा झाला कॉम्प्रेशनचा पार्ट, कॉम्प्रेस. ओके, म्हणजे स्प्रिंगला काय केलं, आपण कॉम्प्रेस केलं, तरी हिच्यावरती काय होतं, रेस्टोरिंग फोर्स ॲक्ट होतो. आणि हा रेस्टोरिंग फोर्स परत स्प्रिंगला कुठे घेऊन जातो, तर मीन पोझिशनकडे घेऊन जातो. कुठे घेऊन जातो, मीन पोझिशनकडे. ओके, मग याच्यावर आपण ऑलरेडी डिस्कस केलं की सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय. तर सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये बॉडीवरती रेस्टोरिंग फोर्स वर्क करत असतो. हा रेस्टोरिंग फोर्स तिची डिरेक्शन ऑलवेज कुठे असते, मीन पोझिशनकडे असते आणि तिची डिरेक्शन जी आहे ती डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट डिरेक्शनला असते. ओके, ऑलवेज मूव टुवर्ड्स द मीन पोझिशन अँड डिरेक्शन इज अपोजिट टू द डिस्प्लेसमेंट. मग आपण ह्या दोन्ही केसमध्ये जर बघितलं तर इकडे बघा, डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्हकडे, डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्हकडे होते, रेस्टोरिंग फोर्स मीन पोझिशनकडे. म्हणजे रेस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांची डिरेक्शन जी आहे ती कोणाच्या अपोजिट डिरेक्शन. डिस्प्लेसमेंट इकडे होते तर रेस्टोरिंग फोर्स त्याच्या अपोजिट डिरेक्शनने ॲक्ट होते. इथे बघा, डिस्प्लेसमेंट कुठे होऊ राहिलं, निगेटिव्ह डिरेक्शनला. रेस्टोरिंग फोर्स कुठे ॲक्ट होणार आहे, पॉझिटिव्ह डिरेक्शन. म्हणजे तो कुठे येणार, यायचा प्रयत्न करणार आहे, मीन पोझिशनकडे. मग याच्यावरूनच आपण राईट केलं होतं, दॅट इज restoring force is directly proportional to the negative of x, that is negative of displacement, that is Fr is directly proportional to the displacement. Okay, and if you remove this proportional sign at the constant, this constant is called as k. त्याला आपण restoring force असं म्हणतो, that is Fr is equal to -k into x. Okay, so here negative sign is indicate that the force and displacement are opposite in direction. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट काय कोणाच्या अपोजिट डिरेक्शनला आहे. मग आपण इथं जर के जर कॅल्क्युलेट जर केला, वेअर के इज कॉल्ड रेस्टोरिंग फोर्स कॉन्स्टंट किंवा फोर्स कॉन्स्टंट असं म्हटलं तरी चालेल, रेस्टोरिंग फोर्स कॉन्स्टंट. ओके, आणि परत याची आपण व्हॅल्यू जर फाइंड आउट केली, ऑलरेडी हा फेनॉमेना आपण फाइंड आउट केलेला आहे. सो F इज इक्वल टू फोर्स अपॉन डिस्प्लेसमेंट. म्हणजे तुमचा हा जो स्प्रिंग, याला स्प्रिंग
फॅक्टर असंही म्हणलं तर हा स्प्रिंग फॅक्टर जो आहे तो कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, फोर्स. म्हणजे तुम्ही जर फोर्स इन्क्रीज जर केला तर तो इन्क्रीज होणार आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल तर डिस्प्लेसमेंटच्या कसा येतो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. म्हणजे स्प्रिंगच्या लेंथच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे तुम्ही जर इथं सिम्पल ग्राफ जर ड्रॉ जर केलात ओके आणि वाय ॲक्सिसला तुम्ही जर के घेतला आणि एक्स ॲक्सिसला जर स्प्रिंगची लेंथ जर घेतलीत ओके सो तुम्हाला ग्राफ अशा पद्धतीने मिळेल. दॅट इज के इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ दॅट स्प्रिंग. तर स्प्रिंगच्या लेंथच्या कसं असतं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं. कसं असतं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. ओके सो दिस इज अ फेनॉमिना रिलेटेड अबाउट द स्प्रिंग फोर्स. आता आपल्याला पुढं कॉन्सेप्ट बघायची आहे दॅट इज द स्प्रिंग पेंडुलम. काय कॉन्सेप्ट बघायची आहे स्प्रिंग पेंडुलम. स्प्रिंग पेंडुलम. आता स्प्रिंग पेंडुलम काय कॉन्सेप्ट आहे ती आपण समजून घेऊयात. आता साधा सिंपल आपण हा एक रिजिड सपोर्ट घेतला आणि ह्या रिजिड सपोर्टला आपण एक स्प्रिंग जॉईन केली. अशा पद्धतीने काय केली एक स्प्रिंग जॉईन केली ओके. आणि स्प्रिंग जॉईन केल्यानंतर आपण ह्या स्प्रिंगचं जे हा फिक्स म्हणजे एक हा रिजिड सपोर्ट आहे ह्या रिजिड सपोर्टला एक एंड जे आहे ते फिक्स केलं आणि दुसऱ्या एंडला मी काय केलं मास जॉईन केलं. काय मास जॉईन केलं मास यम असं म्हटलं मी ओके. आणि मग आता ज्यावेळेस मी या स्प्रिंगला मास जॉईन करणार आहे ओके मासमध्ये काय होणार आहे डिनॉमिनेटरला काय होईल एक्सटेंड होईल. परत त्याच्यामधला रेस्टोरिंग फोर्सला मीन पोझिशनकडे घेऊन जाईल. म्हणजे इथं स्प्रिंग काय होणार आहे अशा पद्धतीने लिनियर एसएचएम अटेंड करेल टू अँड प्रो मोशन. अपवर्डला जाईल डाऊनवर्डला येईल अपवर्डला जाईल डाऊनवर्डला येईल पण स्ट्रेट लाईन पाथमध्ये ओके. सो दिस इज द फेनॉमिना. मग आता ह्या स्प्रिंग पेंडुलममध्ये आपण परत एकदा कॉन्सेप्ट जर बघितली तर इथं हा स्प्रिंग फॅक्टर आपण दॅट इज अ रिस्टोरिंग फोर्स के घेतला स्प्रिंग फॅक्टर किंवा रिस्टोरिंग फोर्स कॉन्स्टंट के जर घेतलात सो दिस के इज अगेन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट. म्हणजे इथं जे डिस्प्लेसमेंट होईल स्प्रिंगचं समजा ही पर्टिक्युलर लेंथ आणि इथं जे डिस्प्लेसमेंट झालं ओके दिस के इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दॅट डिस्प्लेसमेंट ओके. सो force is directly proportional to the displacement. Again if you remove this proportional sign and add the constant त्यालाच आपण काय म्हणतो के असं म्हणतो. सो मायनस के इंटू एक्स. मग आपण याचं जर डिफरन्शियल इक्वेशन कॅल्क्युलेट जर केलं हा सगळा पार्ट आपण ऑलरेडी डिस्कस केला. मी परत एकदा रिव्हिजन पार्टमध्ये आपण जाऊयात कारण स्प्रिंग पेंडुलममध्ये हाऊ टू फाइंड आउट दी पिरियड वगैरे आपण फाइंड करण्यासाठी याचा यूज होतो. सो एफ इज इक्वल टू मायनस के इंटू एक्स बट एफ तुम्हाला माहिती आहे एफ इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉनुसार राईट केलं. मग ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली. सो मास इंटू ॲक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस के इंटू एक्स. सो ए इज इक्वल टू मायनस के अपॉन यम इंटू एक्स और ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स सिन्स ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट के अपॉन यम इज अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ही काय आली अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ओमेगा काय अँग्युलर फ्रिक्वेन्सी आणि याच्यानुसार आपण ओमेगा जर राईट केला तर हा ओमेगा किती मिळेल अंडर रूट के अपॉन यम मिळेल. काय मिळेल के अपॉन यम. सो दिस इज अ फॅक्ट. मग आता हा झाला आपला ओमेगा. मग ओमेगानुसार आपल्याला पिरियड पण फाइंड आउट करता येईल. सो पिरियड ऑफ स्प्रिंग पेंडुलम. आता स्प्रिंग पेंडुलमचा पिरियड कशा पद्धतीने फाइंड आउट करता येईल बघा. सो सिम्पल दॅट इज ओमेगा किती आला आहे आपला अंडर रूट के अपॉन यम बट के इज इक्वल टू ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी. टी काय आपला पिरियड ऑफ दिस स्प्रिंग पेंडुलम आहे ओके. सो टी इज इक्वल टू म्हणजे ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली. सो 2 पाय अपॉन टी इज इक्वल टू अंडर रूट के अपॉन यम. सो दॅट इम्प्लाइज टी साठी जर राईट केलं 2 पाय अंडर रूट यम अपॉन के. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द पिरियड ऑफ स्प्रिंग पेंडुलम. मग स्प्रिंग पेंडुलमचा पिरियडचा फॉर्म्युला मिळाला आपल्याला 2 पाय अंडर रूट यम अपॉन के. ह्या यमला म्हणलं तर इनर्शिया फॅक्टर. काय म्हणलं तर इनर्शिया फॅक्टर. म्हणजे तुम्ही असंही राईट करू शकता दॅट इज अंडर रूट यम कॉल्ड ॲज इनर्शिया फॅक्टर डिवाइड बाय
ओके. के इज कॉल्ड एज ए स्प्रिंग फॅक्टर, त्याला म्हणलं जातं स्प्रिंग फॅक्टर. के इज कॉल्ड एज ए स्प्रिंग फॅक्टर. म्हणजे अशा पद्धतीने आपण हा फॉर्म्युला राईट करू शकतो. इथं यम इज इंडिकेट दॅट इज अ inertia, okay, in linear system, so it is called as a inertia factor and k is a spring factor. So this is the formula. त्याच्यामुळे आपण फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करू शकतो. फ्रिक्वेन्सी ऑफ स्प्रिंग पेंडुलम that is n is equal to 1/t, so that is 1/2 pi under root k upon m. आता आपण इथं समजून जर घेतलं ह्या पार्टवरून, आपण जर आपल्या असं लक्षात येईल की पिरियड ऑफ स्प्रिंग पेंडुलम is depends on mass that attached to the spring and k is a spring factor. ओके, काय हा स्प्रिंग फॅक्टर आहे, स्प्रिंग फॅक्टर. मग याचा अर्थ असा होतो की तुमचा जो पिरियड आहे तो पिरियड कशावर डिपेंड्स आहे, तर मास आणि के वरती डिपेंड्स आहे. इज इंडिपेंडंट ऑन द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे जी वरती तो काय आहे, इंडिपेंडंट आहे. म्हणजे असं आपण सिंपल पेंडुलमची कॉन्सेप्ट बघणार आहे. सिंपल पेंडुलममध्ये आपण जर बघितलं पिरियड इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. म्हणजे सिंपल पेंडुलमचा पिरियड जो आहे तो कशावर डिपेंड्स आहे, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग जिथे जिथे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज होईल, म्हणजे मूनवरती असेल, सॅटेलाईटमध्ये असेल, हिल स्टेशनवरती असेल, जी जसं जसं चेंज होईल तसं तुमचं पिरियडसुद्धा काय होणार आहे, चेंज होणार आहे. परंतु तुम्ही जर स्प्रिंग पेंडुलमचा जर पिरियड जर बघितला तर हा स्प्रिंग पेंडुलमचा पिरियड जो आहे तो इंडिपेंडंट ऑन जी आहे, जीवरती तो डिपेंड्स नाही. इट इज इंडिपेंडंट ऑन जी. याचा अर्थ असा की तुम्ही स्प्रिंग पेंडुलम साह्याने जर क्लॉकची जर मेजरमेंट जर केली तर तो तुम्हाला ॲक्युरेट टाईम दाखवेल, त्याच्यावरती जीचा एफेक्ट होणार आहे. म्हणजे तुम्ही सॅटेलाईट, मून, कुठेही हिल स्टेशनवरती जरी गेले तर स्प्रिंग पेंडुलम जर यूज जर केलात टू मेजर द पिरियड, देन ही गेटिंग द ॲक्युरेट पिरियड बिकॉज इट डिपेंड्स इंडिपेंडंट ऑन द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिपेंड नसणार आहे. म्हणून तुम्ही कोणत्याही ठिकाणी जर गेले तर तो तुम्हाला काय दाखवेल, ॲक्युरेट पिरियड दाखवेल. ओके, डज नॉट चेंज इन पिरियड. तर पिरियडमध्ये कोणत्या प्रकारचा चेंज होणार नाही. सो दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ दॅट स्प्रिंग पेंडुलम. तर ही स्प्रिंग पेंडुलमची काय आहे, इम्पॉर्टन्स आहे, इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आता आपण याच्या पुढच्या पार्टकडे जाऊयात की याच्यावर आणखी कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात, कोणकोणते फॅक्टर आपण कन्सिडर केली पाहिजेत. ओके, तर याच्यावरून आपल्या असं लक्षात येतं. ओके, दिस वन दॅट इज टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रूट एम अँड टी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्प्रिंग फॅक्टर. ओके, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इनर्शिया फॅक्टर अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्प्रिंग फॅक्टर. आणि त्याच्यानुसार आपण फ्रिक्वेन्सी पण मेजर करू शकतो. ओके, आता आपण नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये डिस्कस करणार आहे काही सम केसेस दॅट ॲक्टिंग ऑन दॅट किंवा इफेक्ट ऑन पिरियड ऑफ स्प्रिंग पेंडुलम. तर आता आपल्याला डिफरंट केसेस बघायचे आहेत जी पिरियडवरती अफेक्ट करतात. तर त्यातली पहिली टर्म जी आहे दॅट इज अ मासिव्ह स्प्रिंग. म्हणजे आता अगोदर जे आपण पिरियड फाइंड आउट केला होता, पिरियडसाठी आपण फॉर्म्युला राईट केला टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट यम अपॉन के, बरोबर की नाही. आता दिस यम इज अ मास सस्पेंडेड बाय स्प्रिंग. ओके, स्प्रिंगला आपण जे मास जॉईन केले त्या बॉडीचा आपण मास कन्सिडर करत होतो. आता आपण जर इथं मासिव्ह स्प्रिंग याचा मिनिंग काय होतं बघा. ओके, सो मासिव्ह स्प्रिंग म्हणजे इथं आपण स्प्रिंगचं मास कन्सिडर करतो आणि ते मास ह्या स्मॉल एमपेक्षा कसं आहेत, सस्पेंडेड मासपेक्षा कसं आहेत, लार्ज आहेत. ओके, सो मासिव्ह स्प्रिंग मग आपण म्हणूयात इफ capital M is a mass of spring and small m is a mass of suspended object then effective mass. त्यावेळेस आपण जर तिथे इफेक्टिव्ह मास जर कॅल्क्युलेट जर केलं ते आपल्याला इफेक्टिव्ह मास मिळेल. then इफेक्टिव्ह मास यम इफेक्टिव्ह मिळेल. मी त्याला यम इफेक्टिव्ह इज इक्वल टू कॅपिटल यम प्लस स्मॉल यम बाय 3. ओके, सो सॉरी दिस विल बी रॉंग. दॅट इज स्मॉल यम प्लस कॅपिटल यम बाय 3. हे काय होईल, तुमचा इफेक्टिव्ह मास येईल. आणि अशा वेळेस आपण जर पिरियड जर फाइंड आउट केलात तर तो पिरियड मिळेल 2 पाय अंडर रूट. दिस इज अ फॉर्म्युला. याचं डेरिवेशन पण आहे पण आपल्याला त्याची गरज नाही. ओके, so t is equal to 2 pi under root m effective upon
के. सो टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट यम इफेक्टिव्ह काय मग यम प्लस कॅपिटल एम बाय 3 अपॉन के. तर अशा वेळेस तुम्हाला इथं काय मिळेल पिरियड मिळेल अँड दिस पिरियड विल बी इन्क्रीजेस. काय होईल ज्यावेळेस आपण स्प्रिंगचं मास कन्सिडर करणार आहे तर यममध्ये काय झालं m/3 एवढं पार्ट म्हणजे स्प्रिंगचं मास काय झालं ॲड झालं म्हणजे न्यूमरेटर इन्क्रीज झालं म्हणजे तुमचं पिरियड काय होणार इथं इन्क्रीज होणार आहे. ओके म्हणजेच इथं ऑसिलेशनचं जे आहे जो ऑसिलेशनचा जो स्पीड आहे तो काय होणार आहे ऑब्विसली डिक्रीज होणार आहे पिरियड विल बी इन्क्रीजेस. ओके तर हा झाला पहिला फॅक्टर. सेकंड रिड्यूस मास. आता रिड्यूस मास काय कॉन्सेप्ट आहे बघा. समजा आपण एक हॉरिझॉन्टल स्प्रिंग घेतलीत आणि ह्या हॉरिझॉन्टल स्प्रिंगच्या दोन्ही एंडला आपण 2 मासेस जॉईन केलीत. ओके याला आपण m1 मास म्हटलं याला आपण m2 मास म्हटलं आणि ह्या m1 m2 मध्ये ही स्प्रिंग काय होते इथं टू अँड फ्रो मोशन अटेंड करते. अशा पद्धतीने ती काय होऊ राहिली हॉरिझॉन्टली ऑसिलेट होऊ राहिली. काय होऊ राहिली हॉरिझॉन्टली ऑसिलेट होऊ राहिली. त्यावेळेस आपण इथं रिड्यूस मास कॉन्सेप्ट घेतो. मग हे रिड्यूस मास काय असतं बघा. दिस रिड्यूस मास 1 अपॉन mr इज कॉल्ड एज रिड्यूस मास इज इक्वल टू 1 अपॉन m1 प्लस 1 अपॉन m2. काय बुक्समध्ये ह्या mr लाच म्यूनी दाखवलेलं. कसं दाखवलं आहे म्यू इज फॉर द रिड्यूस मास. इथं mr काय आहे रिड्यूस मास. मग आता ही रिड्यूस मास काय दॅट इज 1 अपॉन mr इज इक्वल टू 1 अपॉन m1 प्लस 1 अपॉन m2. आता आपण इथे डिनॉमिनेटर जर सेम केला तर m1 m2 ने m1 ह्या पूर्ण फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय डिवाइड केलं आणि m1 ह्या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय डिवाइड केलं तर काय होईल बघा m2 अपॉन m1 प्लस m2 प्लस आता m1 ह्या टर्मला पूर्ण मल्टिप्लाय डिवाइड करायचं आहे m1 अपॉन m1 इंटू m2 म्हणजे इथे काय होईल m1 प्लस m2 डिनॉमिनेटर काय झाला तर सेम झाला म्हणून आपण न्यूमरेटरची काय केली ॲडिशन m1 प्लस m2 अपॉन m1 इंटू m2 इज इक्वल टू रिड्यूस मास. सो मग रिड्यूस मास मी तुम्हाला 1 mr इज इक्वल टू याचा रेसिप्रोकल घेतला m1 m2 अपॉन m1 प्लस m2 हे मिळालं आपल्याला रिड्यूस मास. मग आपलं पिरियड काय येईल ह्या कॉन्सेप्टमध्ये. सो पिरियड टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट m रिड्यूस अपॉन के इफेक्टिव्ह. आता आपण रिड्यूस मास फाइंड आउट केलं. सो 2 पाय अंडर रूट रिड्यूस मास काय आलं आपलं m1 m2. सो m1 m2 अपॉन के इंटू m1 प्लस m2 हा काय होईल तुमचा पिरियड होईल. So this is the equation for period of simple pendulum in terms of reduced mass. कॉन्सेप्ट लक्षात आले. रिड्यूस मास आपण कसं घेणार ज्या स्प्रिंगच्या दोन्ही एंडला काय येईल आपण मास जॉईन केले 2 मासेस जॉईन केले आणि ही स्प्रिंग अशा पद्धतीने काय होणार आहे ऑसिलेट होणार आहे. ओके हॉरिझॉन्टली ऑसिलेट होईल. त्यावेळेस आपण जे इफेक्टिव्ह मास घेणार आहे तर आपण रिड्यूस मास असं म्हणतो आणि हे रिड्यूस मास कसं पण कॅल्क्युलेट केलं जातं. दॅट इज 1 अपॉन mr इज इक्वल टू 1 अपॉन m1 प्लस 1 अपॉन m2 आणि हे आपण कॅल्क्युलेट केलं रिड्यूस मास आणि हे रिड्यूस मास या पिरियडच्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट केलं. आता या सगळ्या केसेस आपण कशी रिलेटेड बघू राहिलो मासेसशी रिलेटेड बघू राहिलो बघा. आता थर्ड केस आहे बघा आपली इक्विलिब्रियम पोझिशन ऑफ स्प्रिंग. आता इक्विलिब्रियम पोझिशन ऑफ स्प्रिंग म्हणजे काय याचा कॉन्सेप्ट समजून घ्या. समजा आपण एक रिजिड सपोर्ट घेतला आणि ह्या रिजिड सपोर्टला व्हर्टिकली स्प्रिंग जॉईन केली. स्प्रिंग काय केली आपण जॉईन केली. ओके त्यावेळेस ह्या स्प्रिंगची लेंथ किती होती सपोज L होती. काय होती L. आता ह्या स्प्रिंगचा ह्या जो फ्री एंड जो आहे एक एंड फिक्स आहे आणि दुसरा एंड जो आहे फ्री एंड त्याला मी काय करतो सम मास जॉईन करतो. मग मास जॉईन केल्यानंतर काय होणार बघा पुढच्या केसमध्ये मास जॉईन केल्यानंतर ही स्प्रिंग काय होणार आहे एक्सपांड होईल म्हणजेच काय होणार आहे ऑसिलेट होईल. स्प्रिंग काय होणार इथं सर ऑसिलेट होईल. कशामुळे झालं हे दॅट इज आपण इकडे मास एम जॉईन केलं म्हणजे त्याची जी ॲक्च्युअल जी पोझिशन होती जर आता इकडे डिस्प्लेसमेंट किती झालं म्हणजे डिस्प्लेसमेंट आपण व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट वाय नॉट घेतलं. ओके म्हणजेच काय होणार आहे ज्या स्प्रिंग ऑसिलेट होणार आहे त्या स्प्रिंगवरती स्प्रिंग ऑसिलेट होणार आहे त्यावेळेस किती डिस्प्लेसमेंट व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट किती कव्हर करणार आहे वाय नॉट 0 टू वाय नॉट. ओके वाय नॉट टू 0 टू वाय नॉट टू 0 अशा पद्धतीने काय होणार आहे ऑसिलेट होणार आहे. मग आपण ॲट इक्विलिब्रियम पोझिशन घेतली. ॲट इक्विलिब्रियम पोझिशन म्हणजे स्ट्रेच झाल्यानंतर बॉडी इथं काय आहे इक्विलिब्रियमला आली त्यावेळेस आपण जर इथं याच्यावरती ॲक्ट होणारे फोर्सेस जर घेतली ह्या बॉडी यमवरती ॲक्ट होणारे फोर्सेस तर यमवरती डाऊनवर्डला ॲक्ट होईल दॅट इज mg आणि वरती दॅट इज अ रिॲक्शन फोर्स आणि हा रिॲक्शन फोर्स काय असणार तुमचा रेस्टोरिंग फोर्स असणार जो बॉडीला अपवर्डला घेऊन जाणार. कारण त्यावेळेस आपण मास जॉईन करणार आहे त्यावेळेस
ही स्प्रिंग ऑसिलेट होणार आहे. मग ऑसिलेट होत असताना हिला अपवर्डला घेऊन जायचं काम करून करणार आहे. ह्या स्प्रिंगमधला असणारा रेस्टोरिंग फोर्स के इंटू वाय नॉट असं मिळतं, कारण डिस्प्लेसमेंट किती वाय, के इज अ स्प्रिंग कॉन्स्टंट. ओके, के इंटू वाय नॉट. आता इथं रिॲक्शन फोर्स के इंटू काय राहील तुमचा वाय नॉट राहील, म्हणजेच ॲट इक्विलिब्रियम ओके के वाय नॉट इज इक्वल टू काय येईल तुमचा एम जी. सो के अपॉन एम, किंवा के तिकडे पाठवूयात, जी इकडे आणूयात, म्हणजे काय होईल बघा, दॅट इम्प्लाइज एम वाय नॉट अपॉन जी इज इक्वल टू एम अपॉन के. कॉन्सेप्ट लक्षात येते तुमच्या. वाय नॉट अपॉन जी इज इक्वल टू एम अपॉन के. दॅट मीन्स आता इथं तुम्हाला पिरियड काय मिळेल, दॅट इज पिरियड टी इज इक्वल टू पिरियड काय आपला 2 पाय अंडर रूट के सॉरी एम अपॉन के. बट एम अपॉन के काय इथं वाय नॉट अपॉन जी, म्हणजेच तुम्हाला पिरियड मिळेल दॅट इज टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट वाय नॉट अपॉन जी. हा काय मिळेल तुम्हाला पिरियड मिळेल. सो दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ इक्विलिब्रियम पोझिशन ऑफ स्प्रिंग. कॉन्सेप्ट लक्षात येते तुमच्या. ज्यावेळेस स्प्रिंग ऑसिलेट होणार आहे त्यावेळेस तिचा पिरियड टी इज इक्वल टू अंडर रूट वाय नॉट अपॉन जी. दिस इज अ केसेस ॲक्टिंग ऑन द पिरियड ऑफ स्प्रिंग पेंडुलम. स्प्रिंग पेंडुलमच्या पिरियडवरती अफेक्ट करणारी काय केसेस आहे. मग हा सगळा फेनॉमिना आपण जो कन्सिडर केला त्या फेनॉमिनामध्ये बघितलं की मासमध्ये जर चेंजेस जर झाला तर पिरियडमध्ये कशा पद्धतीने चेंजेस होतात. पण तुम्हाला माहितीच आहे अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला पिरियड इज डिपेंड्स ऑन एम ॲज वेल ॲज के. मग के वरती जर चेंजेस जर केलेत मग त्यावेळेस पिरियडमध्ये काय चेंजेस होईल ते आपण 1 बाय 1 या पुढच्या पार्टमध्ये डिस्कस करणार आहे. म्हणजे आपल्याला आता कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग बघायचं आहे. मग कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंगमध्ये काय बघणार आपण, स्प्रिंग इन पॅरलल, स्प्रिंग इन सिरीज, आणि त्यानुसार के मध्ये काय चेंजेस होतो ते आपण 1 बाय 1 बघूयात. तर बघा आता आपल्याला कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग हा पार्ट डिस्कस करायचा आहे. याच्यामध्ये आपण स्प्रिंग सिरीजमध्ये आणि पॅरललमध्ये कशा पद्धतीने जॉईन केले जातात आणि रिझल्टंट इक्वेशन काय मिळतं ते आपण इथं डिस्कस करणार आहेत. ओके, सो सिरीज कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग. मग आता बघा अगोदर मी तुम्हाला डायग्राम ड्रॉ करून दाखवतो की आपण स्प्रिंग कॉम्बिनेशन कसं घेतो. ज्यावेळी स्प्रिंग एंड टू एंड कनेक्ट राहील, ही आपली पहिली स्प्रिंग, हिला सेकंड स्प्रिंग, एंड टू एंड कनेक्शन, आणि इकडे काय आलं सपोज मास आलं एम. ओके, K1 K2 हा पहिल्या स्प्रिंगचा फोर्स कॉन्स्टंट आहे किंवा स्प्रिंग फॅक्टर आहे, आणि हा सेकंड स्प्रिंगचा स्प्रिंग फॅक्टर आहे. आपण ही डायग्राम अशा पद्धतीने ड्रॉ करू शकतो व्हर्टिकली. ओके, K1 K2. मग आता कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग फॅक्टर याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघतोय सिरीज कॉम्बिनेशन. हे डायग्राम जे आहेत या फिगर काय दाखवत आहेत, सिरीज कॉम्बिनेशन. काय दाखवत आहेत, सिरीज कॉम्बिनेशन. मग आता इथं रिझल्टंट व्हॅल्यू कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते बघा. मग आता इथं बघा तुम्ही ज्यावेळेस इन सिरीज कॉम्बिनेशन रेस्टोरिंग फोर्स ॲक्ट ऑन स्प्रिंग इज सेम, म्हणजे दोन्ही स्प्रिंगवरती ॲक्ट होणार रेस्टोरिंग फोर्स कसा असतो, सेम असतो. सो द सेम रेस्टोरिंग फोर्स acting on spring with different extension. म्हणजे पण इथे जे एक्सटेन्शन जे होतं, म्हणजे इथं पहिल्या स्प्रिंगचं डिस्प्लेसमेंट x1, सेकंड स्प्रिंगचं डिस्प्लेसमेंट x2. ओके, दोन्ही स्प्रिंगचं जे डिस्प्लेसमेंट जे होणार आहे ते डिफरंट होणार आहे, कारण दोन्हीचा स्प्रिंग फॅक्टर कसा आहे, डिफरंट आहे. म्हणून आपण काय म्हणलं, इन सिरीज कॉम्बिनेशन द सेम रेस्टोरिंग फोर्स ॲक्ट होतो दोन्हीवरती, ॲक्टिंग ऑन स्प्रिंग विथ डिफरंट एक्सटेन्शन. दोन्हीचं एक्सटेन्शन कसं आहे, डिफरंट आहे. मग आपण टोटल डिस्प्लेसमेंट जर घेतलं, मग इथं टोटल डिस्प्लेसमेंट आपण x जर घेतलं तर x इक्वल टू मिळेल तुम्हाला x1 प्लस x2. काय मिळेल, x1 प्लस
x2 आणि दोन्हीवरती ॲक्ट होणारा रेस्टोरिंग फोर्स कसा आहे सेम आहे. मग आता आपल्याला माहित आहे रेस्टोरिंग फोर्स acting on first spring. मग पहिल्या स्प्रिंगवरती ॲक्ट होणार रेस्टोरिंग फोर्स दॅट इज F इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला K1 अपॉन x1 बरोबर नाही K1 अपॉन x1 विथ निगेटिव्ह साईन आणि सेकंड स्प्रिंगवरती अँड रेस्टोरिंग फोर्स acting on सेकंड स्प्रिंगवरती ॲक्ट होणारा रेस्टोरिंग फोर्स जर आपण कॅल्क्युलेट जर केला तर किती मिळेल तो सेम फोर्स F इज इक्वल टू मायनस K2 अपॉन x2. मग आता आपण इथे जर डिस्प्लेसमेंट जर घेतलं तर डिस्प्लेसमेंट काय मिळेल मग आपल्याला सॉरी दिस वन विल बी रॉंग फॉर्म्युला विल बी रॉंग K इंटू x1 ना K इंटू x1 इथं K2 इंटू x2 sorry for that one. So first figure, so therefore resultant displacement आपल्याला फाइंड आउट करायचे therefore x equal to x1 plus x2 ओके. मग रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय राहील रिझल्टंट डिस्प्लेसमेंट x इक्वल टू काय येईल सरासर इथं जे आपल्याला x1 मिळणार आहे x1 किती मिळेल आपल्याला दॅट इज F अपॉन K1 विथ निगेटिव्ह साईन आणि x2 काय मिळेल आपल्याला इथं सिमिलरली x2 काय मिळेल that implies x2 is equal to F upon with negative sign upon K2. मग रिझल्टंट x काय राहणार आहे रिझल्टंट x राहील आपला रिझल्टंट फोर्स F अपॉन रिझल्टंट K इक्विव्हॅलेंट मी म्हणेन K इक्विव्हॅलेंट किंवा K इन सिरीज ओके. मग आपण ह्या व्हॅल्यू जर इथे सबस्टिट्यूट केल्या 1 by 1 तर x ची व्हॅल्यू काय येईल F अपॉन KS इज इक्वल टू x1 काय येणार आहे विथ निगेटिव्ह साईन विथ x1 काय येईल मग मायनस F अपॉन K1 प्लस म्हणजे आता मायनस साईन x2 सुद्धा काय आहे मायनस F अपॉन K2 इथं मायनस साईन कॉमन जर घेतलं आपण मायनस साईन आणि F कॉमन जर घेतलं तिथं काय राहील 1 अपॉन KS इज इक्वल टू इथं आपण मायनस साईन आणि F कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय राहील RHSला 1 अपॉन K1 प्लस 1 अपॉन K2 बरोबर नाही. मग निगेटिव्ह आणि F गेट कॅन्सल म्हणजे आपल्याला काय मिळेल 1 अपॉन KS इज इक्वल 1 अपॉन K1 प्लस 1 अपॉन K2 म्हणजे काय मिळेल आपल्याला सो 1 अपॉन KS इज इक्वल टू 1 अपॉन K1 प्लस 1 अपॉन K2 म्हणजे आपल्याला इथं रिझल्टंट KS मिळेल KS इक्वल आपण हे जर सॉल्व केलं तर आपल्याला मिळेल K1 into K2 upon K1 plus K2 K1 into K2 upon K1 plus K2 हा रिझल्टंट मिळेल स्प्रिंग कॉन्स्टंट. मग आता ह्या दोन्ही स्प्रिंगचा ओके ह्या दोन स्प्रिंग ज्या आहेत ह्या टू स्प्रिंग आर कनेक्टेड इन सिरीज तर यांचा इक्विव्हॅलेंट आपण जर इक्विव्हॅलेंट पिरियड जर फाइंड आउट जर केला तर पिरियड आपल्याला मिळेल T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट M अपॉन K मास सेम आहे बट K विल बी चेंज K कसं घेणार आपण इक्विव्हॅलेंट K घेणार मग इथं K इक्विव्हॅलेंट काय मिळेल आपल्याला 2 पाय अंडर रूट M अपॉन K1 K2 upon K1 plus K2 that is period T is equal to 2 pi under root M into K1 K2 upon K1 into K2. So this is the equivalent. म्हणजे ऑब्वियसली काय होणार इथं तर तुमचा पिरियड जो आहे तो पिरियड काय होईल द न्यूमरेटर विल बी डिक्रीजेस के इक्विव्हॅलेंटमध्ये सिरीजमध्ये ज्यावेळेस आपण जॉईन करणार आहे रिझल्टंट के डिक्रीज होणार आहे म्हणजे तुमचा पिरियड काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. म्हणजे दोन स्प्रिंग आपण जर सिरीजमध्ये जर जॉईन केला 2 or more स्प्रिंग आर कनेक्टेड इन सिरीज देन रिझल्टंट पिरियड विल बी डिक्रीजेस पिरियड काय होणार इथं डिक्रीज होईल. ओके सो दिस इज द फेनॉमेना. आपण इथं फ्रिक्वेन्सी पण कॅल्क्युलेट करू शकतो दॅट इज एन इज इक्वल 1/t इज इक्वल टू 1/2 पाय अंडर रूट 1/m in bracket K1 K2 upon K1 plus K2. So this is the phenomena. And angular frequency पण मिळेल तुम्हाला angular frequency omega
ओमेगा काय मिळेल 2π/t, 2π/t दॅट इज दिस वन. काय होईल मग 1/m इंटू k1 k2 अपॉन k1 प्लस k2. ही तुम्हाला मिळेल अँग्युलर फ्रिक्वेन्सी. कशामध्ये सिरीज कॉम्बिनेशनमध्ये. कशामध्ये मिळेल तुम्हाला ही सिरीज कॉम्बिनेशनमध्ये. मग आता आपण इथे एक केस घेतली आणखी, दॅट इज केस वेन n स्प्रिंग, if n spring, n number of spring are connected in series with same spring constant k. ओके, म्हणजे कसं बघा n नंबर्स ऑफ स्प्रिंग काय केलं आपण सिरीजमध्ये जॉईन केल्या, फर्स्ट सेकंड अँड सो ऑन अशा n स्प्रिंग. ओके, आपण कशामध्ये जॉईन केल्या सिरीजमध्ये जॉईन केल्या आणि प्रत्येकाचा स्प्रिंग कॉन्स्टंट जो आहे तो कसा आहे सेम आहे. ओके, म्हणजे काय होईल k1 इज इक्वल टू k2 इज इक्वल टू kn इज इक्वल टू k. म्हणजे ज्यावेळेस आपण इक्विव्हॅलेंट केस फाइंड करणार, केस कसं मिळेल मग आपल्याला 1/k प्लस 1/k प्लस सोन प्लस 1/k. कारण सगळ्यांचं सेम आहे म्हणजे डिनॉमिनेटर सेम आहे, मग डिनॉमिनेटर सगळ्यांचं काय येईल k आणि न्युमरेटरचे ॲडिशन किती होईल n. म्हणजे k एस इक्वल काय मिळेल आपल्याला दॅट इम्प्लाइज k/n होईल, k/n. ह्या पार्टसाठी जर आपण पिरियड जर फाइंड आउट केला तर पिरियड कसं मिळेल t इज इक्वल टू 2π अंडर m/ks इक्विव्हॅलेंट ks किती मिळेल k/n. सो दॅट इज t इज इक्वल टू 2π अंडर रूट mn/k. सो दिस इज n इज अ नंबर टोटल ॲडिशन. तर n नंबर आपण स्प्रिंग घेतले त्यांची ॲडिशन. सो जेवढ्या घेतले तेवढा आता n. सो कॅपिटल n numbers of spring are connected in series, then we get the equivalent ks k/n and the period of that part. त्या पार्टचा आपल्याला काय मिळेल पिरियड मिळेल. आता आपण पुढचं कॉम्बिनेशन घेऊयात, दॅट इज अ पॅरलल कॉम्बिनेशन घ्यायचं. आपल्याला कोणतं घ्यायचं आहे पॅरलल कॉम्बिनेशन. पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे आपण आता स्प्रिंग काय जॉईन करणार आहेत पॅरलली जॉईन करणार आहे. पॅरलली जॉईन केल्यानंतर आपण इथं इक्वायलंट पिरियड इक्वायलंट के कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता येईल ते आपण इथं बघूयात. पॅरलल कॉम्बिनेशन मी डिफरंट डायग्राम इथं ड्रॉ करतो बघा. सपोज दिस इज अ रिजिड सपोर्ट, दिस इज अ फर्स्ट स्प्रिंग इज नॉट कनेक्टेड एंड टू एंड. म्हणजे आपण मिडलला मास घेतला आणि अशा पद्धतीने दोन स्प्रिंग काय केल्या आपण इथं जॉईन केले. ओके, अशा पद्धतीने काय आपण दोन स्प्रिंग इथं जॉईन केल्यात, दोन रिजिड एंड घेतलेत, दोन्ही रिजिड एंडला हे मास यम किंवा दुसऱ्या पद्धतीची ही झाली फिगर फर्स्ट. म्हणजे आपण दुसऱ्या पद्धतीने असे दाखवू शकतो फर्स्ट स्प्रिंग दिस अनदर स्प्रिंग आर कनेक्ट विथ द सेम मास. तर हे सगळे कॉम्बिनेशन जे आहेत, ओके, दिस इज अ पॅरलल कॉम्बिनेशन. पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग. स्प्रिंगचं काय आहे पॅरलल कॉम्बिनेशन आहे. मग ह्या पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला इक्वायलंट के पिरियड कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता येईल ते आपण बघूयात. ओके, मग मी राईट करेल इन पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ स्प्रिंग द डिफरंट फोर्स. आता इथं द डिफरंट किंवा अनइक्वल किंवा डिफरंट restoring force acting on spring
विथ इक्वल एक्सटेन्शन. म्हणजे बघा इथं प्रत्येक स्प्रिंगवरती ॲक्ट होणार आहे. समजा आपण ही पहिली स्प्रिंग घेतली, तिचा स्प्रिंग कॉन्स्टंट K1, सेकंडचा स्प्रिंग कॉन्स्टंट K2. मग आता ह्या स्प्रिंगवरती ॲक्ट होणारा फोर्स असा आहे डिफरंट आहेत, परंतु इथला जे डिस्प्लेसमेंट जे आहे ते कसं आहे सेम आहे. आता इथं आपण जर रिझल्टंट फोर्स जर घेतलं, रिझल्टंट फोर्स मिळेल आपल्याला, रिझल्टंट फोर्स मिळेल आपल्याला F इज इक्वल टू F1 प्लस F2. ओके. मग आता आपल्याला माहिती आहे रेस्टोरिंग फोर्स वी नो रेस्टोरिंग फोर्स काय आहे, F इज इक्वल टू ॲक्टिंग ऑन फर्स्ट स्प्रिंग म्हणूया. वी नो रेस्टोरिंग फोर्स ॲक्टिंग ऑन फर्स्ट स्प्रिंग. मग पहिल्या स्प्रिंगवरती ॲक्ट होणारा रेस्टोरिंग फोर्स आपण कॅल्क्युलेट केला, त्याला F1 म्हटलं. मग F1 काय मिळेल तुम्हाला इथं, F1 इज इक्वल टू मायनस K1 इंटू एक्स. सिमिलरली सेकंड स्प्रिंगवरती ॲक्ट होणारा फोर्स काय येईल, मग सिमिलरली F2 इज इक्वल काय येईल, मायनस K2 इंटू एक्स. ह्या व्हॅल्यू ज्या आहेत, ओके, याला मी 2 म्हणतो, 3 म्हणतो. इक्वेशन 2 and 3 पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करूया. मग इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर काय होईल बघा, F इज मायनस K1 टोटल फोर्स. आता टोटल फोर्स काय येईल मग, रिझल्टंट K इक्विव्हॅलेंट इंटू रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, आणि डिस्प्लेसमेंट सेमच म्हणजे किती येईल एक्स येईल. सो हे सगळे व्हॅल्यू आपण कुठं पुट करूयात, इक्वेशन 1 मध्ये. ओके. आणि देअरफॉर F इज इक्वल टू मायनस F1 काय येईल मग K1x प्लस F2 काय येईल तुमचा मायनस K2x बट F इज इक्वल काय मिळेल मायनस K इंटू एक्स. K इक्विव्हॅलेंट किंवा K पॅरल म्हटलं तरी चालेल, ती व्हॅल्यू इथं टाकली मायनस K इक्विव्हॅलेंट इंटू एक्स इज इक्वल टू मायनस K1x मायनस K2x. मग परत मायनस साईन कॉमन घेतलं, मायनस साईन आणि एक्स, इथं काय राहील K इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू इथं मायनस साईन आणि एक्स कॉमन घेतलं काय राहील K1 प्लस K2. मग एक्स काय होऊन जाईल कॅन्सल, निगेटिव्ह साईन काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे रिझल्टंट K इक्विव्हॅलेंट, त्यालाच मी K पॅरल असंही म्हणे, काय मिळालं तर तुम्हाला K1 प्लस K2 मिळाला. म्हणजेच बघा ज्यावेळेस आपण टू स्प्रिंग आर कनेक्टेड इन पॅरल, ओके, त्यावेळेस तुम्हाला जो रिझल्टंट किंवा इक्विव्हॅलेंट जो K मिळणार आहे, स्प्रिंग कॉन्स्टंट मिळणार आहे, तो कसा मिळणार आहे तर सिम्पली ॲडिशन ऑफ नंबर ऑफ स्प्रिंग. जेवढे स्प्रिंग तुम्ही पॅरल जॉईन केलं आहे तेवढ्या स्प्रिंगची काय होणार आहे सम होणार आहे. सो KP इज इक्वल टू K1 प्लस K2. मग आता आपण पिरियड फाइंड आउट केला इथं. सो पिरियड T इज इक्वल टू काय होईल 2 पाय अंडर रूट M अपॉन KP. सो 2 पाय अंडर रूट M अपॉन K1 प्लस K2. आता बघा डिनोमिनेटर काय होणार इथं इन्क्रीज होणार. ज्यावेळेस आपण स्प्रिंग नंबर ऑफ स्प्रिंग पॅरल जॉईन करणार आहे त्यावेळेस सगळ्यांची काय होईल ॲडिशन होईल. म्हणजे तुमचा न्युमरेटर काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे, सॉरी डिनोमिनेटर इन्क्रीज होणार आहे. डिनोमिनेटर इन्क्रीजेस दॅट मीन्स पिरियड विल बी डिक्रीजेस. पिरियड काय होईल इथं डिनोमिनेटर इन्क्रीज होईल, पिरियड काय होईल डिक्रीज होईल. दिस वन विल बी इन्क्रीजेस, टी विल बी डिक्रीजेस. म्हणजे तुमचा पिरियड काय होईल डिक्रीज होईल. तसं पॅरलमध्ये सिरीजमध्ये काय होत होता न्युमरेटर इन्क्रीज होत होता म्हणून पिरियड इन्क्रीज होत होता. म्हणजे तिथं स्प्रिंग ज्या ऑसिलेट होतं त्यांचं कसं होतं ऑसिलेशन मिनिमम ऑसिलेशन होत होतं. पण इथं ज्यावेळेस पॅरल जॉईन करणार आहे, ज्यावेळेस पॅरल स्प्रिंग जॉईन करणार आहे त्यावेळेस काय होणार आहे तो रॅपिडली जास्त स्पीडमध्ये काय होईल ऑसिलेट होईल. व्हिलॉसिटी तिची काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. ऑब्वियसली पिरियड काय होईल त्याचा डिक्रीज होईल, पिरियड काय होईल डिक्रीज होईल. सो KP is equal to K1 plus K2, T is equal to 2 pi under root M upon KP is equal to 2 pi M upon K1 plus K2. मग इथे फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट केली, फ्रिक्वेन्सी काय मिळेल 2 pi under root 1 upon T is equal to 1 upon 2 pi under root K1 plus K2 upon M. Okay, and the angular frequency same 2 pi upon T.
So 2 pi get cancelled. So only K1 upon K2 upon M. आता बघा परत आपण इथे एक केस घेतली. व्हॉट इज द केस? वेन n नंबर्स ऑफ, असं म्हटलं आपण, when n numbers of spring are connected in parallel with equal spring factor K, then आता n ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट करणार आहे. सो KS KP इज काय मिळेल मग आपल्याला K1 प्लस K2 प्लस डॅश KN. बट इथं काय आहे, ऑल K विल बी सेम. सो K1 इज इक्वल टू K2 इज इक्वल टू K3 इज इक्वल टू KN इज इक्वल टू K. इफ यू सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू देन KP इज इक्वल टू काय येईल K प्लस K and that is equal to NK. n नंबर्स इंटू K. मग अशा वेळेस तुमचा फॉर्म्युला मिळेल तुम्हाला पिरियडचा. पिरियड T 2 पाय अंडर रूट M अपॉन K P. सो T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट M अपॉन N इंटू K. So this is a phenomena about the spring. So this is a phenomena about the spring pendulum. मग स्प्रिंग पेंडुलममध्ये आपण स्प्रिंग पेंडुलम कन्सेप्ट काय, त्याचा पिरियड कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलात, नंतर त्याच्यावरती मासचे डिफरंट केसेस आपण बघितल्यात. म्हणजे इफेक्टिव्ह मासेस ऑफ स्प्रिंग, रिड्यूस मास कॉन्सेप्ट बघितली, इक्विलिब्रियम पोझिशनला आपण त्याचा फेनॉमिना बघितला. नंतर आपण पॅरलल आणि सिरीज कॉम्बिनेशन बघितलं. या सगळ्या पार्टमध्ये आपण M आणि K मध्ये जशा पद्धतीने चेंजेस होईल त्यानुसार काय होईल, पिरियडमध्ये चेंजेस होईल. M इन्क्रीजेस देन पिरियड विल बी इन्क्रीजेस, K इन्क्रीजेस पिरियड विल बी डिक्रीजेस. तर हा सगळा पार्ट जो आहे तो आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस केला. इथं तुमचा स्प्रिंग फॅक्टर या टॉपिक्सवरचं लेक्चर संपत आहे. आता याच्यानंतर आपला टास्क 4 हा सेपरेट कशावरती असेल, या स्प्रिंग सिस्टीमवरती असेल. तर तो टास्क तुम्ही सॉल्व करा. मी तुम्हाला तो टास्क सेंड करेल. अगोदर हे लेक्चर बघा, समजून घ्या. काय अडचण असेल तर विचारत चला. ओके, थँक्यू.